नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारा शेंगदाणा चाट कसा बनवायचा तो सांगणार आहे। लहान मुलांना या पद्धतीने शेंगदाणा चाट नक्की बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण शेंगदाणा चाट बनवण्यासाठी शेंगदाणे घेतले। तुम्हाला कितपत शेंगदाणा चाट बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता। एका कढईमध्ये आता आपण 1 वाटी इतके शेंगदाणे भाजण्यासाठी टाकून देऊया। त्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचे आपल्याला। शेंगदाणे भाजताना एकदम क्रिस्पी असे भाजा। जेव्हा बी आपण शेंगदाणा चाट खातो ना, तेव्हा हा शेंगदाणा चाट दाताखाली आलेले शेंगदाणे खायला खूपच चविष्ट असे लागतात। या पद्धतीने भाजून झाल्यानंतर आता आपण त्याची सर्व साल काढून घेऊया। हे बघा, सर्व साल काढून घ्या या पद्धतीने। साल काढून झाल्यानंतर आता आपण एक कढई घेतली आहे, तिला गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तिला व्यवस्थित गरम होऊ द्या। त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ। आपलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण चिमूटभर हळद पावडर टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया। जे बी आपण शेंगदाणे भाजून साल काढून घेतले ते सर्व शेंगदाणे टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून मिरचीमध्ये परतून घेऊया। जितके व्यवस्थित परतल्या जाता तितके हे शेंगदाणे खायला चविष्ट असे लागतात। गॅस हा कमीच ठेवा, नाहीतर तुमची मिरची जळू शकते। या पद्धतीने परतून झाल्यानंतर आता आपण एका मोठ्या ताट्यामध्ये हे सर्व परतलेले शेंगदाणे काढून घेऊया। त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतलाय, तो घालून घेऊया। कांदा आवर्जून जास्त घाला। टोमॅटोला बारीक चिरून घेतले, त्याला घालून घेतले। कोथिंबीर घालूया। चाट मसाला घालूया। चाट मसाला आवर्जून घाला। त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकं काळं मीठ घालूया। चमचा घेताना मी हा छोटा चमचा घेतलाय। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। अर्धासा लिंबाचा रस पिळून घेऊया। हाताच्या साह्याने शेंगदाणा चाटला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे पण घालू शकता, तुमच्या आवडीनुसार। मिक्स करून झाला आपला शेंगदाणा चाट। या पद्धतीने नक्की बनवून बघा। झटपट होणारा आज मी तुम्हाला शेंगदाणा चाट दाखवला आहे। खायला तर अतिउत्तम असा लागतो। लहान मोठे सगळे आवर्जून खातील, इतका चविष्ट असा लागतो। नक्की या पद्धतीने शेंगदाणा चाट करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शेंगदाणा चाट तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।